तर मित्रांनो तुम्हाला एक मी गोष्ट सांगणार आहे नाही का. गोष्ट नाही म्हणजे ते खरंच घडले नाही का आमच्या. मी जेव्हा बारीक होतो तेव्हाच झालं ते. मला तर काय एवढं माहित नाही, मग काय सगळं आई सांगणार आहे. आई तुम्हाला सांगन काय काय झाले नाही का. तर मित्रांनो हे जे फोटो मध्ये दिसतात ना ते माझे पप्पा आहेत बरं का. आणि या गोष्टीला आहे ना बरेच दिवस होऊन गेलेत नाही का. आणि मी तर तेव्हा लहानच होतो, मला तर काही तेव्हा कळत नव्हतं. तेव्हा ना आमच्या गायला ना 2 तोंडाचं हे वासरू झालतं आणि काहीतरी देवाचा चमत्कारच आमच्या घरी आलता. आणि मित्रांनो ही बातमी ना पेपरला आलती, एवढी लांब लांब पर्यंत पोहोचलेली ना की बास. आणि दररोज घरी एवढी माणसं येऊन जायची ना बघण्यासाठी. पोळ्याच्या दिवशी झालं त्याला 2 तोंड, 4 डोळं, 2 कान होतं त्याला. आणि ते 6 महिन्याचं झालं आणि मग मी आलं ते 1 लाखाला माहीत होतं आळंदीच्या लोकांनी, पण नाही दिलं ते याच्या बापाने. आणि परत तुझं झालं याच्या पाठीवर दुसरं झालं का लांब पाय इथून तर तुझ्या एकटा लांब पाय, एकच पाय मोरला त्या वासराला. घरचीच गाय होती. मग चांगली झाली पहिली चांगली, परत हे उजू चांगली झाली. ही 2 वासरं त्याने याला नेलं होतं अवसरीला, नेलं अवसरीला. मी पैसे जमलं तर अवसरीला गाडी करून दिली होती दसऱ्याच्या दिवशी. आणि अजून एखाद्या गावाला नेलं का मी इकडं कुठं होतं लिहून गावला का पुढे नेलं. आवडलं पैसे जमा करायचे इथे. पार गाडीच्या गाड्या येतो चिल्लर नाही बाळा. 100 बी किती टाकायची बापा लय लोक बघायचे पार. लागलं मग ते मी आलं इथं नाट्यामध्ये चारा त्याच्या नाट्यात. आळंदीच्या लोकांनी मग 1 लाखाला माहिती दिलं नाही. पंढरपुराचे लोक म्हणले अरे आम्हाला द्या ना ते. तर मित्रांनो अशी होती कहाणी. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आवडला असेल तर लाईक करून टाका आणि फॉलो पण करून टाका.